श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः।
दाविता सख्य आम्हा हो स्वरूपी मन हे दाविता सख्य आम्हा हो काम क्रोधादिक जाती नीच धामा हो काम क्रोधादिक जाती नीच धामा हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे सारा सारे वदविता सद्गुरुराय हो सारा सार वदविता सद्गुरुराय मंगल धाम जीवन नरहरि पाय हो मंगल धाम जीवन नरहरि पाय हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे सद्रूप चिन्मय नारायण रूप धावो हो सद्रूप चिन्मय नारायण रूप धावो हो तन्मय होनी बलवंत प्रेमे गावो हो तन्मय होनी बलवंत प्रेमे गावो हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे कीर्तन संग रंगात देह वागो रे कीर्तन संग रंगात देह वागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम 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 राजा राम सीताराम 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान
आजच्या पूर्वरंगासाठी निवडलेला अभंग हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा आहे. देहूवासी असलेले संत तुकाराम महाराज यांनी 4000वर अभंगांची रचना केलेली आहे. त्यांची अभंग गाथा प्रसिद्धच आहे. अध्यात्म, तत्वज्ञान, भगवत भक्ती आणि समाज प्रबोधन सुद्धा या सर्व विषयावर तुकाराम महाराजांनी अभंग लेखन हे केलेलं आहे. माणसाने व्यवहारी जगात पण वागावं कसं, कसं वागू नये, हा सुद्धा बोध आपल्या अभंगाद्वारे संत तुकाराम महाराजांनी आपल्याला केलेला आहे. गाथेचं मंदिर सुद्धा आहे. सदैव वैकुंठ गमन करणारे संत तुकाराम महाराज हे एकमेव संत होते. भगवत भक्ती रूपी मंदिराचा पाया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झालासे कळस म्हटलेलं आहे. तुकाराम महाराज हे कळस आहेत या भगवत भक्ती मंदिराचा. परोपकार हा प्रथम स्वतः आचरून मग तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. दुष्काळग्रस्त सगळं गाव असताना तुकाराम महाराजांनी आपल्या घरातलं धान्याचं कोठार हे सर्वांसाठी खुलं करून दिलं होतं. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज आपल्याला परोपकार म्हणजे निस्वार्थपणाने दुसऱ्याचं कल्याण करणे, दुसऱ्याचं हित करणे, अशा माणसाची काय गती होते ते आपल्याला सांगितलेलं आहे. आणि परपीडा करणाऱ्या माणसाची सुद्धा काय गती होते, त्याला कशी शिक्षा मिळते, याचं अगदी निसंदिग्धपणे वर्णन तुकाराम महाराजांनी या अभंगात केलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, परोपकारे काया वाचा मन वेची सुदर्शन रक्षितया. परोपकारासाठी जो आपलं काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे वाणी आणि मन हे समर्पित करतो, त्याचं भगवंत सदैव सुदर्शन चक्र शक्ती रूपीने संरक्षण करतो. पुढे महाराज म्हणतात, यादसाठी असे योजिले श्रीपती संकल्पाचे हाती सर्व जोडी. श्रीपती म्हणजे परमेश्वर. परमेश्वराची योजना अशी आहे की जसा संकल्प तसं फळ. म्हणजे आपण जर संकल्प चांगला केला, आपला उद्देश चांगला असला सर्वांच्या कल्याणासारखा, तर त्याचं आपल्याला चांगलंच फळ मिळणार. सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर असं म्हटलं जातं. त्या उलट आपला संकल्प वाईट असेल, उद्देश चांगला नसेल, तर आपल्याला पाप हे आहे. परपीडेचं पाप आपल्याला आहे आणि त्याचं प्रायश्चित्त आहे. संकल्प हा आपला जर चुकीचा असेल तर तो सिद्धीस जाणार नाही. म्हणजे महाराज आपल्याला असं सांगतायत की बघा, तुम्ही चांगला उद्देश ठेवा, चांगला संकल्प करा, तुम्हाला फळ चांगलंच मिळेल. मग फळ चांगलं मिळवायचं हे तुमच्याच हातात आहे. त्यानंतर पुढे महाराज म्हणतात, परपीडे ज्याची जेव्हा मोड टाळे यमदूत टाळे करीती पूजा. परपीडा म्हणजे दुसऱ्याला नाहक त्रास देणं, दुसऱ्यांचा छळ करणं, याला परपीडा म्हटलेलं आहे. परपीडा देणाऱ्या माणसाची यमदूत काय पूजा करतात. पूजा म्हणजे उपासाने म्हटलेलं आहे. यमदूत टाळे करती पूजा. टाळे म्हणजे एखादा मजबूत जोडा असतो, त्याला लोखंडी तळ असतो, त्याला म्हणतात टाळे. तर अशा माणसांची गती काय होते की यमाच्या दरबारी गेल्यानंतर यमदूत हे जोडे मारून त्यांना प्रायश्चित्त देतात, त्यांना शिक्षा करतात. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे अंब ऋषी दुर्योधना काय झाले नेणा दुर्वासया. अहो, भगवत भक्ताला त्रास देणारे दुर्वास मुनी आणि दुर्योधन यांची गती काय झाली आपणास माहिती नाही का? म्हणजे त्यांना कसं प्रायश्चित्त मिळालं आपल्याला माहिती आहे ना.
अंबरीश राजाची कथा आपल्याला माहिती आहे. अंबरीश राजा हा विष्णुभक्त होता, परम विष्णुभक्त, आणि एकादशी व्रत करत असे. एकादशी म्हणजे तशी खाऊन पिऊन नाही, हा निर्जली एकादशी, म्हणजे पाणी सुद्धा प्यायचं नाही. ज्या दिवशी द्वादशीचा दिवस होता आणि त्याच्या व्रताचं उद्यापन होणार होतं, त्या दिवशी दुर्वास महर्षींची स्वारी तिथे आली होती. आणि दुर्वास महर्षींना स्थानासाठी ते गेलेले असताना विलंब लागला यायला, आणि उद्यापनाची तर वेळ ठरलेली होती, तर ते निघून जाऊ नये म्हणून अंबरीश राजांनी फक्त तीर्थप्राशन केलं आणि आपलं व्रताचं उद्यापन केलं. दुर्वास ऋषी आले, त्यांना हे कळालं की अंबरीश राजांनी असं असं तीर्थप्राशन केलेलं आहे. त्यांना खूप राग आला. त्यांनी अंबरीश राजाला शाप दिला. त्यावेळेला महाविष्णूंनी सुदर्शन चक्र दुर्वास ऋषींच्या मागे लावलं, आणि या सुदर्शन चक्रापासून वाचण्यासाठी अखेर दुर्वास ऋषींना अंबरीश राजाची क्षमा मागायला लागली. त्यानंतर आयुष्यभर पांडवांचा द्वेष मत्सर करून, त्यांच्याशी अतिशय अनितीने वागून, कपट कारस्थान करून, त्यांना वारंवार मारण्याचा प्रयत्न करून, त्यांना वनवासात देखील पाठवून, अज्ञातवासात देखील पाठवून दुर्योधनाने महाभारताचं युद्ध ओढून घेतलं. त्यानंतर महाभारताच्या युद्धामध्ये कौरव सैन्याचा नाश झाला आणि दुर्योधनाचा पण करुण अंत झाला. असं हे अनितीनं वागण्याचं प्रायश्चित्त दुर्योधनाला मिळालेलं आहे. व्यास महर्षींनी आपल्या अष्टादश पुराणातून पाप आणि पुण्य याची अगदी सरळ साधी सोपी व्याख्या केलेली आहे. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकार पुण्याय पापाय परपीडनम्. परोपकार करणं, दुसऱ्यांचं कल्याण करणं, त्याचं आचरण करणं म्हणजे पुण्याचं आचरण, आणि या उलट परपीडा करणं, नाहक एखाद्याला त्रास देणं, त्यांना छळ करणं त्यांचा, हे म्हणजे परपीडा, हे म्हणजे पाप. अशी सरळ साधी सोपी व्याख्या केलेली आहे. ज्यावेळेला परोपकार याचा आपण विचार करतो, त्यावेळेला आणखी काही बाबींचा आपल्याला विचार करायला लागतो. पहिली गोष्ट अशी की परोपकार आणि कर्तव्य यांची गल्लत नको. उदाहरणार्थ, आपण आपल्या आई वडिलांसाठी काही चांगलं काम करतो, आई वडिलांप्रती आपण एखादी चांगली गोष्ट करतो, ते आपल्या आई वडिलांप्रती कर्तव्य आहे, त्याला परोपकार म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे लौकिक जीवनात जगत असताना इतर काही नात्यांप्रती आपली कर्तव्य असतात, आपल्या जबाबदाऱ्या असतात, त्या अतिशय निष्ठेने पार पाडून आणि उत्तम तऱ्हेने ही आपली नाती निभावणं हा परोपकार नाही. याच्यामध्ये कर्तव्यपूर्तीचं समाधान आहे. आणि हो, हे जर केलं नाही व्यवस्थित तर कर्तव्य केलं नाही म्हणून पाप मात्र आहे. दुसरी गोष्ट, परोपकार हे आपल्या आयुष्याचं ध्येय असलं पाहिजे, ही आपली सहज प्रवृत्ती असली पाहिजे, आणि हे आपलं उत्स्फूर्त आचरण असलं पाहिजे. एखाद्या माणसाला मदतीची गरज आहे, एखाद्या ठिकाणी आपण चटकन, आपण तिथेच आहोत, आपण झटकन काही करू शकतो, धावून जाऊ शकतो, करू शकतो मदत, तर ती आपण उत्स्फूर्तपणे केली पाहिजे. तिसरी गोष्ट, परोपकाराबद्दल वारंवार उल्लेख नको. आपण एखाद्यासाठी एखादी मदत केली, काही काम केलं की आपण म्हणतो, हो आम्ही त्यांच्यासाठी आमकं केलं, आम्ही त्यांच्यासाठी तमकं केलं. याच्यामध्ये होतं काय मंडळी, ज्याच्यावर आपण परोपकार केलेला असतो, ज्याच्यासाठी आपण काही चांगलं काम केलेलं असतं, एकतर त्याला खूप असं कानकोंड्यासारखं होतं आणि अपराधी होतं. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा मोठी गोष्ट ही की आपला अहंकार वाढतो. त्यामुळे परोपकाराचा वारंवार उल्लेख आपण हा टाळलाच पाहिजे. प्रसिद्धी तर अजिबात नको.
आपल्या पुढारी मंडळींना सवय असते की काही कोणासाठी केलं की काही कोणाला दिलं, काही काम केलं चांगलं, फोटो काढा, व्हायरल करा, मीडियावर टाका आणि आपल्या कार्याची अशी खूप प्रसिद्धी करा. तर ही प्रसिद्धी पण आपण टाळली पाहिजे. पुन्हा तेच की अहंकार ह्यामुळे वाढत जातो की जो आपला मोठा शत्रू आहे. त्यानंतर एखाद्याला आपण मदत केली, एखाद्यावर परोपकार केला, तर ज्या वेळेला आपल्यावर कधी असा प्रसंग येईल कोणाची मदत घेण्याचा, त्यावेळेला आपली अशी अपेक्षा राहते की हो मी त्यावेळेला त्याला अमकी मदत केली होती, आता माझ्यावर प्रसंग आलेला आहे, त्याने मला आता मदत करायला पाहिजे नाही का, असं आपल्या मनामध्ये येतं. तर हा परोपकार झाला नाही, हा व्यवहार झाला. त्यामुळे आपण अतिशय निरपेक्षपणाने आणि निस्वार्थ बुद्धीने परोपकार केला पाहिजे. चौथी गोष्ट, ज्या वेळेला परोपकार म्हणून आपण एखादं दान कुणाला काही देतोय, त्यावेळेला ते दान अतिशय उत्तम असलं पाहिजे असा आपला कटाक्ष हवा. आपल्याला एखादी नको असलेली गोष्ट देऊन टाकायची कुणाला तरी, याला त्याग किंवा परोपकार म्हणता येणार नाही. या महत्वाच्या गोष्टी परोपकाराच्या बाबतीत आपण नक्कीच लक्षात घेतल्या पाहिजेत. परोपकाराचा आदर्श प्रथम आपण निसर्गापासून घेतला पाहिजे. सुभाषितकार म्हणतात, परोपकाराय फलन्ति वृक्षाः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकारार्थमिदं शरीरम्. परोपकार करण्यासाठी, आपल्यावर उपकार करण्यासाठी वृक्ष हे रात्रंदिवस ऊन, थंडी, वारा, पाऊस सोसून उभे असतात. आपल्याला सावली देतात, आपल्याला शीतलता देतात. आता नाही का ऑक्सिजन फार कमी झालाय सगळीकडे, ऑक्सिजनची खूप टंचाई अचानक आपल्याला जाणवलेली आहे. तो ऑक्सिजन आपल्याला वृक्ष देतात. वृक्षांची सगळी फुलं, फळं ही आपल्यासाठी असतात. नद्या ह्या दुथडी भरून पाण्याने वाहत असतात. पाण्याला जीवन म्हणलेलं आहे आणि त्या खऱ्या अर्थाने आपल्याला जीवन देत असतात. गायी ज्या असतात त्यांचं दूध हे बछड्यांसाठी असतं, आबालवृद्धांचं पोषण करण्यासाठी असतं. शेतं पिकतात, शेतामध्ये उत्तम धान्य पिकतं, सुजलाम सुफलाम भूमी होते. ते अन्नधान्य, त्याच्यामध्ये येणारं पीक हे आपल्यासाठी असतं. शेतकरी खातात आहो अन्नधान्य. त्यानंतर सूर्यनारायण हे आपल्याला उष्णता आणि प्रकाश देण्यासाठी दिवसभर तळपत असतात. रात्री चंद्र आपल्याला शीतलता देण्यासाठी, प्रकाश देण्यासाठी, चांदण्यारूपी प्रकाश देण्यासाठी रात्रभर जागत असतो. ज्या पदार्थाशिवाय आपला आहार पूर्ण होणार नाही, किंबहुना तो अतिशय निरस होऊन जाईल, असं मीठ आपल्याला सागरापासून मिळतं. सागरामध्ये अनेक सागर संपत्ती मिळते हे आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर सागरामधले जे जलचर प्राणी असतात ते काही लोकांचं अन्न सुद्धा असतात. नारळाला कल्पवृक्ष म्हटलेलं आहे. नारळाच्या प्रत्येक भागाचा उपयोग हा उत्तम तऱ्हेने मानवी जीवनामध्ये केलेला आपल्याला दिसतो. आणि नारळाचं पाणी तर दीर्घकाळ संजीवनी देणारं, म्हणून नारळाला श्रीफळ म्हटलं गेलेलं आहे. नारळाशिवाय आपलं कार्य कुठलं पूर्ण होत नाही. असा हा निसर्गाचा उदाहरण. आणि या सुभाषितकार सर्व शेवटी म्हणतात, परोपकारार्थमिदं शरीरम. आपलं शरीर हे परोपकारासाठी आहे. जो निसर्ग आपल्याला उपकृत करण्यासाठी एवढं सगळं करतो, त्याच्यासाठी उपकाराची फळ आपण कशी करतो? अहो, आपण निसर्गाचा ऱ्हास करतो, पर्यावरणाचा ऱ्हास करतो, वृक्षतोड करतो, निसर्गामध्ये सगळी घाण करतो, प्रदूषण करतो.
तेव्हा याचा आपण अतिशय गांभीर्याने विचार करायला पाहिजे. आपले संत, ऋषीमुनी, राष्ट्रपुरुष, महंत यांनी मानव जातीच्या उद्धारासाठी वेद, शास्त्र, पुराण, उपनिषद, दिव्य ग्रंथ यांची निर्मिती केलेली आहे आणि आपल्या मानव जातीवर अनंत उपकार केलेले आहेत. उदाहरणार्थ आपल्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी आयुर्वेद ग्रंथ लिहिला गेलेला आहे. आपल्या मनाच्या स्वास्थ्यासाठी ध्यानधारणा, योग साधना, नामस्मरण मुक्ती हे सगळं सांगितलेलं आहे. पण आपण यातलं किती आचरणात आणतो? तुझे आहे तुझे पाशी, परंतु तू जागा चुकलासी असं आहे. त्यामुळे आपण मात्र इतकं सगळं आपल्याला पूर्वजांनी सांगून सुद्धा अतिशय व्याधीग्रस्त आणि तणावपूर्ण जीवन जगत असतो. रामदास स्वामींनी म्हणलेलं आहे, परोपकार शरीर परोपकारी लाविले, तरीच तयाचे सार्थक झाले, ना तरी व्यर्थची गेले, नाना आघाते मृत्यूपंथे. शरीराचा उपयोग जर परोपकारासाठी केला गेला तरच ते शरीर सार्थकी लागलं, ते जीवन सार्थकी लागलं असं रामदास स्वामी म्हणतात. नाहीतर काय होतं, क्षुद्र स्वार्थापोटी माणूस जगत राहतो, त्याच्यावर नाना आघात होतात. आधी भौतिक ताप, आध्यात्मिक ताप, आधी दैविक ताप आणि असे ताप सोसत सोसत एक दिवस त्याला मृत्यू येतो आणि हा दुर्लभ नरजन्म मिळालेला आहे तो अक्षरशः वाया जातो. खरं म्हणजे मानवी शरीर हेच परोपकारासाठी उत्तम शरीर असं ईश्वराने निर्माण केलेलं आहे. माणसाला वाचा दिलेली आहे, मन दिलेलं आहे, बुद्धी दिलेली आहे. हे सगळं इतर शरीरांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. हे सगळं आपल्याला ईश्वराने परोपकारासाठीच दिलेलं आहे. त्यामुळे आपण त्याचं सार्थक परोपकारानेच करायला पाहिजे, म्हणजे ईश्वराचा आपल्याला हे उत्तम वरदान दिल्याचा उद्देश साध्य होईल. भर्तृहरी महाराज आपल्या अनिती दशक ग्रंथामध्ये म्हणतात, श्रोत्रम श्रुतेनैव न कुंडलेन, दानेन पाणिर्न तु कंकणेन, विभाति काय करुणापराणां, परोपकारैर्नति चंदनेन. कानांचं वैभव हे चांगलं ऐकण्यासाठी आहे, नुसती उत्तम उत्तम कुंडल धारण करण्यासाठी नाही. हातांचं वैभव हे दान देण्यासाठी आहे, नुसती उत्तम उत्तम बहुमूल्य कंकण किंवा बांगड्या घालण्यासाठी नाही. थोर पुरुषांच्या शरीराचं भूषण हे दानाने आहे, परोपकाराने आहे, दयेने आहे, करुणा क्षमेने आहे. नुसतं अंगाला चंदन फासण्याने नव्हे. तेव्हा हे जे सुंदर अवयव, सुंदर शरीर आपल्याला दिलेलं आहे, तर नीती दशकामध्ये भर्तृहरी महाराज आपला कसा उपयोग त्याच्यासाठी करावा याची 2-3 उदाहरणं देऊन आपल्याला सांगतात. त्यानंतर परोपकारासाठी आदर्श म्हणून आपल्याला 2 दृष्टांत बघता येतील. एक दृष्टांत आहे तो शिबीराजाचा आहे. शिबीराजा हा अतिशय भूतदया करणारा, आपलं वचन पालन करणारा, सदाचार संपन्न असा राजा होता. एके दिवशी त्याच्याकडे यज्ञाची तयारी वगैरे चाललेली होती. त्यावेळेला इंद्रदेव यांनी कपोताचं रूप घेतलं आणि अग्निदेव यांनी ससाण्याचं रूप घेतलं आणि शिबीराजाच्या भूतदयेची, कर्तृत्वाची परीक्षा पाहण्याकरता हे 2 जण तिथे उपस्थित झाले. कपोत उडत होता आणि त्याच्या मागे ससाणा त्याची शिकार करण्यासाठी उडत होता.
कपोताने पटकन येऊन शिबीराजाच्या चरणाशी आश्रय घेतला आणि राजाला म्हणाला, राजा, अरे हा ससाणा माझ्या पाठलाग करतोय, तो मला मारेल, तू मला अभय वचन दे, तू मला आश्रय दे, मी तुझ्या चरणाशी आलेलो आहे, तुला शरण आलेलो आहे, नाहीतर हा ससाणा मला मारून टाकेल. शिबीराजाने अलगत त्या कपोताला घेतलं. म्हणला, कपोता काळजी करू नकोस, मी तुला अभय वचन दिलेलं आहे, तुला काही होणार नाही. हा, तेवढ्याच ससाणा येऊन तिथे टपकला. तो म्हणला, शिबीराजा, अरे ही माझी शिकार आहे, मी ही शिकार केलेली आहे, तू कपोताला त्वरित माझ्या हवाली कर, अरे ते माझं अन्न आहे. शिबीराजा म्हणाला, अरे ससाण्या, पण मी याला, हा माझ्या शरणागत झालेला आहे मला, आणि मी याला अभय वचन दिलेलं आहे, आता मी तुला याला देऊ शकणार नाही. ससाण्या म्हणाला, मग मी तर उपाशी मरेन. शिबीराजा म्हणाला, बरं थांब, मी तुला ह्याच्या कपोताच्या बदली दुसऱ्या एखाद्या पशुचं मांस देतो. तर ससाणा म्हणाला, असं कसं, आता इथे यज्ञ वगैरे तुझ्या इथे चालू आहे राजा, अशा वेळेला अशी पशु हत्या वगैरे होणं बरोबर नाही, त्याच्यावर मी तुला दुसरा उपाय सांगतो. शिबीराजा म्हणला, बरं बरं, कोणता बरं सांग बरं. ससाणा म्हणाला, शिबीराजा असं कर की या कपोताच्या वर्णा एवढं तू मला तुझ्या शरीरातला मांस कापून दे, म्हणजे झालं. शिबीराजा याला आनंदाने तयार झाला. एकतर त्याची सहज प्रवृत्ती होती ती, दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं वचन पालन होणार होतं, कपोताचा जीव वाचणार होता आणि ससाण्याला अन्न मिळणार होतं. म्हणलं, वा, उत्तम, ठीक आहे. लगेच तिथे तराजू आणला गेला, एका पारड्यामध्ये कपोताला घातलं गेलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये शिबीराजा स्वतःच्या शरीरातला मांस कापून टाकू लागला. शरीरातलं मांस कापता कापता अखेर शिबीराजाच्या प्राणांवर बेतण्याची वेळ आली, तरी ते कपोताचं पारडं काही वर जाईना. परीक्षा चालली होती ना मोठी, ते काही पारडं वरती जाईना. शेवटी आपले प्राण देण्यासाठी शिबीराजा तयार झाला. तेव्हा मात्र इंद्रदेवांनी आणि अग्निदेवांनी आपलं खरं रूप प्रगट केलं आणि शिबीराजाची खूप स्तुती केली. शिबीराजा, धन्य आहेस तू, एखाद्या या यज्ञश्चित कपोताच्या जीवितासाठी तू आपलं जीवन समर्पण करण्यास तयार झालायस. एवढा मोठा राजा असून धन्य तुझ्या सत्यवचनाची आणि तुझ्या भूतदयेची आणि तुझ्या सदाचाराची, असं म्हणून शिबीराजाला आशीर्वाद देऊन हे इंद्रदेव आणि अग्निदेव ते निघून गेले. दुसरी एक कथा आहे, ती योगीराज सत्पुरुष शेगावचे श्री गजानन महाराज यांच्या चरित्रातली आहे. दासगाणू महाराजांनी श्री गजानन विजय हा गजानन महाराजांच्या लीला वर्णन करणारा ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये ही कथा आलेली आहे. अकोली नावाचं एक गाव होतं, त्यामध्ये भास्कर पाटील नावाचा शेतकरी राहत होता, त्यांची ही कथा आहे. अकोली गाव हे नेहमीच आपलं दुष्काळी गाव, पाण्याचं सतत तिथं दुर्भिक्ष, त्यातून उन्हाळ्याचे दिवस, त्यातून दुपारची वेळ, टळटळीत उन्हाची. भास्कर पाटील हा आपल्या डोक्यावर पाण्याचा खडा घेऊन, आपली शिदोरी वगैरे घेऊन शेतामध्ये कामासाठी आलेला होता. दुपारची वेळ झाली. गजानन महाराजांची स्वारी भास्कर पाटलापाशी आली आणि म्हणाले, बापा जरा पाणी देतोस का रे, प्यायला तहान लागली. भास्कर पाटलाला जरा रागच आला. तो म्हणला, अरे इतका उन्हाळा आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी इथे प्यायला मिळत नाही, मी इथे घडा भरून घागर डोक्यावरनं चालत चालत गावातनं आणलेली आहे आणि तुला पाणी देऊन मी काय करू? नाही बाबा, पाणी वगैरे काय नाही माझ्याकडे मिळणार, तू तुझ्या पाण्याची दुसरीकडे सोय बघ कुठे तरी. गजानन महाराज काही बोलले नाही आणि जवळच एक पडकी विहीर होती, तिथे ते गेले आणि त्या विहिरीमध्ये डोकावून पडले. तेव्हा भास्कर पाटील म्हणाला, अरे त्याच्यामध्ये पाणी नाही, त्या विहिरीमध्ये वर्षानुवर्ष ती कोरडी ठणठणीत आहे, एक पाण्याचा टिपूस त्याच्यामध्ये कधी आलेलं नाही, तुला इथे काही पाणी मिळणार नाही, जा पुढे कुठेतरी अजून सोय बघ. असं जरा उन्मत्तपणाने भास्कर पाटील बोलला गजानन महाराजांना. गजानन महाराज शांत होते. ते म्हणाले, अरे बाळा, या गावात एवढं पाण्याचं दुर्भिक्ष आहे, खरं आहे तू एवढ्या लांब एवढं पाणी घेऊन आलायस डोक्यावरनं, तर तुम्हाला सर्वांना पाणी मिळावं म्हणून मी परमेश्वराचा धावा करतो
आणि या पडक्या विहिरीमध्ये पाणी आणण्याची त्याला प्रार्थना करतो. गजानन महाराजांनी परमेश्वराचा धावा केला. अहो, सत्पुरुषाची सत्ता किती आघात, किती मोठी. गजानन महाराजांनी धावा करताच त्या विहिरीमध्ये शुद्ध स्फटिकासारखं स्वच्छ गोड पाणी त्या विहिरीमध्ये भरलं आणि ती विहीर पाण्याने वाहू लागली. भास्कर पाटील एकदम चमकला, त्याला आश्चर्य वाटलं. गजानन महाराज म्हणाले, बाळा, आता एवढ्या उन्हाळ्याचं डोक्यावरनं घागर आणू नकोस बरं. आणि तुमच्या गावात पण सर्वांना फार पाण्याचा त्रास होतो. या विहिरीचं पाणी हे असंच कायम राहील आणि ही विहीर कधीही आटणार नाही. परमेश्वराच्या कृपेने तुमच्या गावाचं पाण्याचं दुर्भिक्ष संपलं. असं म्हणून गजानन महाराजांनी खरोखरच अकोली गावाला शब्दशः जीवन दिलं. अशा प्रकारची थोर पुरुषांची ही सत्ता. असे जे निस्पृही वृत्तीने आणि परोपकारी वृत्तीने जे संत महंत कार्य करत असतात ना, ते आपल्या कार्यासाठी कधीही धन, मान, प्रसिद्धी, पैसा कशाचीही अपेक्षा ठेवत नाही. आपलं कार्य हे निरलसपणे करून त्वरित तिथून निघून जातात. अहो, स्वतःसाठी तर सगळेच जगतात, स्वार्थ कुणाला चुकलेला आहे. पण परोपकारासाठी जो जगतो त्याचं जीवन खरं धन्य. आत्मार्थ जीवनो कोण जीवति मानवः परम परोपकारार्थे यो जीवति स जीवति. परोपकारार्थ जो जगतो तेच खरं जीवन, तेच खरं असामान्य जीवन, तेच खरं अलौकिक जीवन. परोपकारासाठी अजूनही काही उदाहरणं आपल्याला बघता येतात. अजूनही काही आदर्श छोटी छोटी उदाहरणं आपल्याला बघता येतात. अगदी आपल्या रोजच्या व्यवहारातलं उदाहरण, आपल्या मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा. आपल्याला अन्न देण्यासाठी शेतकरी हे शेतामध्ये राबत असतात. आपल्याला वस्त्र देण्यासाठी हातमागावर काम करणारे विणकर, या वस्त्रोद्योग मध्ये खूप अभ्यास करून प्रावीण्य मिळवलेले कारागीर आणि डिझायनर्स वगैरे, हे सगळे लोक आपल्याला उत्तमोत्तम वस्त्र तयार करतात आपल्यासाठी. म्हणतात ना, 1 नूर आदमी 10 नूर कपडा. त्यानंतर निवाऱ्यासाठी म्हणजे आपल्या घरासाठी हे जमिनीतल्या पाया खणण्यापासूनच्या मजुरापासून पर्यंत ते मोठे मोठे इंजिनियर्स, त्याच्यातले कुशल तंत्रज्ञ यांच्यापर्यंत सर्व लोक हे अतिशय निष्ठेने आणि जबाबदारीने काम करत असतात. जरा सुद्धा ढिसाळपणा त्यांच्या कामामध्ये चालत नाही. नाहीतर आपण बघतो ना की इमारती पडतात, पूल कोसळतात, त्याच्यामध्ये वित्तहानी होते, जीवितहानी होते, तेव्हा त्यांना ते काम अतिशय निष्ठापूर्वक आणि काळजीपूर्वक करावं लागतं. आपण त्याचा मोबदला देतो, नाही असं नाही, पण तरी सुद्धा त्यांची निष्ठा, त्यांची कृतज्ञता, त्यांची कला, याच्यासाठी आपण त्याच्याबद्दल कृतज्ञता निश्चितच व्यक्त केली पाहिजे. आपले सैनिक लष्करातले सतत सीमेवर उभं राहून, तैनात राहून देशाच्या सीमेचं संरक्षण करत असतात. शत्रूला आत येऊन देत नाहीत आणि त्यामुळे आपण इथे सर्वजण सुरक्षित जीवन जगतो. कुठलीही मोठी आपत्ती येऊ दे, एखादा मोठा अपघात, पूर, दुष्काळ, कुठलीही मोठी आपत्ती येऊ दे, त्यासाठी त्वरित लष्कराला आणि निमलष्कराला पाचारण केलं जातं. अतिशय प्रशिक्षित असलेले आणि निष्ठेने सेवा करणारे हे आपले सैनिक पीडितग्रस्तांना त्वरित मदत करून त्यांचे प्राण वाचवतात. अग्निशामक दलाचे जवान आगीच्या तांडवामध्ये उडी घालून आत अडकलेल्यांचे प्राण वाचवतात. प्राणहानी टळते, वित्तहानी टळते त्याच्यामध्ये. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे स्वयंसेवक कुठलीही आपत्ती येवो, कुठल्याही ठिकाणी येवो, कुठल्याही प्रकारची आपत्ती येवो, काहीही प्रकारच्या मदतीची गरज असो,
त्वरित तिथे धाव येतात आणि योग्य माणसाला योग्य ठिकाणी योग्य ती मदत करतात याची. आणि विशेष म्हणजे त्यांना डायरेक्ट पीडितांना ती मदत करतात. याच्या हाती दिलं त्याच्या हाती दिलं पोचलं की नाही कोणाला माहिती, भ्रष्टाचार झाले की नाही माहिती नाही, काय नाही, वेळेवर जागेवर जाऊन सगळी मदत करतात. अशी अनंत उदाहरणं आहेत, पण वेळेअभावी आपल्याला सगळं सांगणं शक्य नाही. फक्त आपण उल्लेख करून पुढे जाऊ. त्यानंतर काही सेवाभावी संस्था असतात, त्या अनाथ, निराधार, रुग्ण, अपंग ज्यांच्यासाठी आश्रम चालवतात आणि त्यांची उत्तम प्रकारे काळजी घेतात. ही फार मोठी समाजसेवेची उदाहरण आहे. हे चालते कोणते परमेश्वरच किंवा अगदी आत्ताचे चालू उदाहरण आपण बघूया. करोना महामारीने सगळ्या जगाला त्रस्त केलेलं आहे आणि याच्यामध्ये करोना योद्ध्यांनी अतिशय उत्तम, अप्रतिम, म्हणजे खरंच शब्द नाही, काय त्याला शब्द योजावे त्याला शब्द नाही, अतिशय उत्तम कामगिरी या करोना योद्ध्यांनी केलेली आहे. डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस यंत्रणा, व्यापारी, सरकारी कर्मचारी, बँक कर्मचारी या सर्वांनी आपल्या जीवावर अतिशय उदार होऊन काम केलेलं आहे. आपल्या कुटुंबियाच्याही जीवावर ते उदार झालेले आहेत एक प्रकारे. त्यानंतर कित्येक दाते असे आहेत की त्यांनी करोनाग्रस्तांना सर्व प्रकारे मदत केलेली आहे. मग ती कोणती औषधाची असो, अन्नाची असो, कोणत्याही मानसिक आधाराची सुद्धा असो, ती मदत अतिशय उत्तम तऱ्हेने मानवतेचं दर्शन करणारी हे प्रसंग आपल्यासमोर करोनाच्या रूपाने उभा आहे. अहो, माझ्या असं कानावर आले, आपली मानसी पंकजची मुलगी, हिने सुद्धा बेंगलोरमध्ये करोना स्वयंसेवकाचं काम केलेलं आहे. आपली नोकरी, घर, जबाबदाऱ्या हे सगळं सांभाळून करोना स्वयंसेवकाचं काम तिने तिथं केलेलं आहे. आणि आपण स्वतः करोनाग्रस्तांसाठी अन्नाचे डबे पण तिने दिलेले आहेत. घरामध्ये अतिशय उत्तम संस्कार मिळालेली मानसी आणि हर्षद, त्यांच्या घरात उत्तम संस्कार, अतिशय धार्मिक संस्कार संपन्न त्यांचं घराणं आहे. अशा पद्धतीचे संस्कार मिळालेली ही मुलगी हिने खरोखरच या संस्कारांचं चीज केलेलं आहे आणि उत्तम कामगिरी केलेली आहे. मला या प्रसंगी हा तिचा उल्लेख करणं, तिचं कौतुक करणं हे अतिशय स्पृहणीय आणि कौतुकास्पद आहे. परमेश्वरांनी संत महंतांची योजना ही मानवजातीच्या कल्याणासाठी केलेली आहे आणि त्यामध्ये परोपकार हा आदर्श संतांनी आपल्या समोर ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणे आचरण करावं असं आपल्याला आदर्श बनवून दिलेला आहे समाजामध्ये. म्हणतात ना, जगाच्या संतांच्या विभूती देह कष्टविधी. हेच आपल्याला तुकाराम महाराजांनी मूळ अभंगात सांगितलेलं आहे की परोपकारासाठी आपली काया, वाचा आणि मन हे जो समर्पण करतो त्याचं परमेश्वर हा आपल्या सुदर्शन शक्ती त्याच्यावर कृपा करून नेहमी संरक्षण करतो. मूळ अभंगाकडे वळू तुकाराम महाराजांच्या.
क्षणभर भजन करूया. दिगंबरा, दिगंबरा, श्री शारवल्लभ दिगंबरा, 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 शारवल्लभ दिगंबरा, निसर्गरम्य ठिकाणी अतिशय सुंदर आणि टुमदार असा आश्रम आहे. अतिशय शांत आणि पवित्र वातावरण आहे. सर्व वृक्ष, लता, वेली फळा फुलांनी भरलेले आहेत. अशा निसर्गरम्य आश्रमामध्ये ऋषीवरांना भेटण्यासाठी, त्यांच्याकडून ब्रह्मविद्येची प्राप्ती करून घेण्यासाठी इंद्रदेव हे स्वर्गलोकातून आलेले आहेत. इंद्रदेवांनी ऋषींच्या आश्रमात प्रवेश केला. ऋषींनी त्यांचं यथोचित स्वागत केलं. आगमनाचं कारण विचारलं. तेव्हा इंद्रदेव म्हणाले, ऋषीवर, आपण महान तपस्वी अधिकारी ऋषी आहात आणि ब्रह्मविद्या देण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त झालेला आहे. तर ही विद्या आपल्याकडून प्राप्त करून घेण्यासाठी मी स्वर्गलोकातून आले. ऋषींनी ऐकलं, म्हणाले, नाही नाही इंद्रदेवा, ही विद्या मी तुम्हाला देणार नाही. तुम्ही भोळी आहात, असक्त आहात. ही विद्या ग्रहण करण्यासाठी तुमची पात्रता नाही. त्यामुळे मी ही विद्या आपल्याला देऊ शकत नाही. त्यांनी ऋषीवरांना म्हटलं, हे पहा ऋषीवर, तुम्ही माझा खूप अपमान केलेला आहात, मला विद्या द्यायला नकार दिलेला आहात. पण मी पण तुम्हाला सांगतो, ही विद्या जर मला मिळणार नसेल तर इतर कोणाला सुद्धा मी ती मिळवून देणार नाही. आणि जर ती तुम्ही देण्याचा प्रयत्न केलाच तर मी तुमचं शिर धडाधडा करेन. असं म्हणून ऋषींना भयंकर शाप देऊन, अशी धमकी देऊन इंद्रदेव रागारागाने निसून गेले. इतर कुणाला देशी जरी तू
आणि कालांतराने ही विद्या लोप पावेल की काय, अशा अपेचा प्रसंग पडला. हे ऋषी कोण होते हो? अथर्वण ऋषींचा सुत, शांती माता भाग्यवंत, जन्मला त्याग मूर्तिमंत, दधीची नामे हा. हे ऋषी म्हणजे दधीचे ऋषी, अथर्वण ऋषी आणि शांतीमाता यांचा हा पुत्र दधीची. त्याला दध्यांक किंवा दध्यांग हे सुद्धा नाव होतं. आणि दैहाप्रमाणे अतिशय सौम्य शांत असे हा बालक होता, त्यामुळे त्याचं नाव दधीची ठेवण्यात आलं. अतिशय तेजस्वी आणि बुद्धिमान असा हा बालक होता. आश्रमामध्ये सर्व वेदशास्त्र विद्या ही दधीचे ऋषींनी संपादन केली. ब्रह्मविद्याही त्यांनी संपादन केली आणि ब्रह्मविद्या देण्याचा अधिकारही प्राप्त करून घेतला. त्यानंतर यथावकाश दधीचे ऋषींचा गृहस्थाश्रम सुरू झाला. गभस्तिनी हे त्यांच्या पत्नीचं नाव. एका निसर्गरम्य आश्रमामध्ये सरस्वती नदीच्या किनारी हा या दोन्ही दाम्पत्याचा गृहस्थाश्रम सुरू होता. निसर्गरम्य आश्रमी सदाचरणी गृहस्थाश्रमी, अतिथी सेवेत श्रमी, उभयता ते. अतिशय सदाचार संपन्न आणि अतिथी सेवेचं विशेष आवड असणारं असं हे दधीचे मुनी आणि गभस्तिनी हे दाम्पत्य होतं. गृहस्थाश्रम खूप सुंदर चालला होता. या आश्रमामध्ये अध्ययन आणि अध्यापन हे सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे चालत असे. एक दिवशी या आश्रमामध्ये अतिशय एकसारखे दिसणारे असे 2 तेजस्वी अतिथी आले. ऋषीवरांनी दधीचे ऋषींनी त्यांचं स्वागत केलं. त्यांना आगमनाचं कारण विचारलं, मी आपणासाठी काय करू शकतो. तेव्हा ते दोन्ही तेजस्वी अतिथी म्हणाले की आपण ब्रह्मविद्या देण्याचे अधिकारी आहात आणि आपल्याकडून ब्रह्मविद्या संपादन करण्यासाठी आम्ही आलेलो आहे. आपण कृपा करून आम्हाला ब्रह्मविद्या प्रदान करावे. एक दिनी आले अश्विनी कुमार, एक दिनी आले अश्विनी कुमार, ब्रह्मज्ञान सार शिकावया, ब्रह्मज्ञान सार शिकावया. एक दिनी आले अश्विनी कुमार, एक दिनी आले अश्विनी कुमार. दधीची ऋषींनी नाकारिले तया, दधीची ऋषींनी नाकारिले तया, सांगितले द्वया कारण ते, सांगितले द्वया कारण ते. मी जरी तुम्हाला ब्रह्मज्ञान देई, मी जरी तुम्हाला ब्रह्मज्ञान देई, इंद्र माझी डोई उडवेल, इंद्र माझी डोई उडवेल. एक दिनी आले अश्विनी कुमार, ब्रह्मज्ञान सार शिकावया. एक दिनी आले अश्विनी कुमार, अश्विनी कुमार, अश्विनी कुमार. ऋषीवर म्हणाले की आपण अश्विनी कुमार आहात, देवांचे धन्वंतरी
मी ओळखलं आपल्याला. पण माझी अशी समस्या आहे की काही दिवसापूर्वी इंद्रदेव माझ्याकडे ही ब्रह्मविद्या मागण्यासाठी आले होते. मी त्यांना नकार दिला आणि तेव्हा त्यांनी मला असा शाप दिलेला आहे की मी ही जर विद्या आज्ञा कुणाला दिली तर ते माझं शिर धडावेगळं करते आणि माझा जर मृत्यू झाला तर हे सगळे शिष्यगण आश्रमातले आहेत यांच्या विद्यार्जनामध्ये व्यत्यय येईल, त्यांचं नुकसान होईल. तेव्हा आपण मला क्षमा करा, मी ही विद्या आपल्याला देऊ शकत नाही. त्यावर अश्विनी कुमार म्हणाले की ऋषीवर, आपली समस्या खरी आहे, ती आम्हाला समजली, पण आमच्याकडे सुद्धा त्याच्यावर एक उपाय आहे. दधीची ऋषी म्हणाले, कोणता उपाय बरं, सांगा बरं. अश्विनी कुमार म्हणाले, असं करता येईल की आपलं जे मूळ मानवी शिर आहे ते शिर आम्ही विद्याग्रहण करण्यापुरतं आपण बाजूला काढून ठेवू. आपल्या मानवी शिराच्या जागेवर अश्वाचं शिर तात्पुरतं बसवू. आपण आम्हाला त्वरित विद्या, अध्यात्म विद्या द्या. इंद्राने आपल्या वचनाप्रमाणे जरी आपलं शिर धडावेगळं केलं तरी सुद्धा आम्ही आपल्याला आपलं मूळ मानवी शिर आहे ते आपल्या देहावर परत बसवू आणि आपल्याला प्राणदान देऊ. अहो, आमच्याकडे हे कौशल्य आहे. आम्ही अश्विनी कुमार आहोत, देवांचे धन्वंतरी. तेव्हा आपण अशी योजना करू शकता. आपण मुळीच चिंता करू नका ऋषीवर, हे सगळं आम्ही करू शकतो. अश्वाचे शिर लावुनी जरी सुखे पाजाल ज्ञानामृता मोदे ज्ञान प्राशुनी करीतसो जाणू स्वये सत्यता. इंद्राने जरी छेदिले शिर नवे जोडू जुने त्यावरी शक्तीने तन जागवू परत हे आम्ही धन्वंतरी. म्हणजे काय होईल की आम्हाला ब्रह्मविद्या मिळेल, आपले प्राणही वाचतील, त्यानंतर ही ब्रह्मविद्या, हे विद्यादान आपण सर्वांना परत करू शकाल. मग दधीची ऋषींना याचा फार आनंद झाला. ते फार उदार अंतःकरणाचे होते आणि विद्यादानाची आणि अध्यापनाची अतिशय तळमळ असणारे होते. त्यामुळे प्रसंगी आपल्या जीवाचा धोका पत्करून सुद्धा त्यांनी अश्विनी कुमारांच्या प्रस्तावाला अनुमती दिली. झालं. दधीची ऋषींचं मूळ मानवी शिर काढून बाजूला ठेवण्यात आलं, त्या जागी अश्वाचं शिर बसवण्यात आलं. दधीची मुनींनी त्वरित अश्विनी कुमारांना अध्यात्म विद्या दिली. इंद्रांनी पण आपल्या वचनाप्रमाणे, आपल्या शापाप्रमाणे येऊन दधीची ऋषींचं अश्वाचं शिर हे शिरच्छेद केला, कापून टाकलं. आणि अश्विनी कुमारांनी सुद्धा अभिवचन दिल्याप्रमाणे परत ऋषींचं मानवी शिर जे आहे ते पुन्हा त्यांच्या देहावर बसवलं, त्यांना प्राणदान देऊन जिवंत केलं. इथं अश्वाचं शिर हा शक्तीचं परिमाण या अर्थाने आपण घ्यायचं आहे. अश्वशक्ती म्हणतात ना, अश्वशक्ती हे शक्तीचं परिमाण म्हणून घ्यायचं आहे. आणि बघा ना, शस्त्रक्रिया, अवयव प्रत्यारोपण हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अश्विनी कुमारापासून आलेलं आहे, हे आपल्याला या निमित्ताने समजतं. तेव्हा दधीची ऋषींना प्राणदान मिळालं आणि आपल्या जीवाची बाजी लावून दधीची ऋषींनी परोपकारासाठी हे सर्व विद्यादानात केलं. यामुळे दधीची ऋषींची कीर्ती ही सर्वत्र पसरली, त्यांची सर्वजण स्तुती करू लागले. त्यावेळेला असं होतं की मायावी असुर जे होते ते वारंवार मायावी रूपाने येऊन देवांची शस्त्रास्त्र पळवून न्यायचे आणि ती शस्त्रास्त्र पळवून नेल्यामुळे प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेला ती देवांना उपलब्ध व्हायची नाहीत आणि त्यामुळे देवांचा पराभव व्हायचा. मग देवांनी असा विचार केला की ही शस्त्रास्त्र जी आपलेली आहेत
ती कुठेतरी सुरक्षित ठिकाणी आपण ठेवली पाहिजे, ज्या ठिकाणी असुर येणार नाहीत आणि ते घेऊन जाणार नाही, किंबहुना त्यांना लक्षात येणार नाही. अशा पद्धतीने आपण ती द्यायला पाहिजेत. तेव्हा त्यांचा असा निर्णय झाला की ही शस्त्रास्त्र आहेत ही आपण दधीची ऋषींच्या कडे सोपवू आणि त्यांना विनंती करू की ही शस्त्रास्त्रांचं आपण रक्षण करा, योग्य वेळ येताच आम्ही ती आपल्याकडून परत घेऊन जाऊ. त्याप्रमाणे देव हे दधीची ऋषींच्या आश्रमामध्ये ऋषींना तशी विनंती करायला आले. देव आले शस्त्रास्त्र ठेवणे, देव आले शस्त्रास्त्र ठेवणे, नम्रतेने प्रार्थना करी ऋषींचे, नम्रतेने प्रार्थना करी ऋषींचे, रक्षिणे अस्त्र कोमलाने, रक्षिणे दधीची ऋषींनी अतिशय उदार अंतःकरणाने या देवांच्या विनंतीला मान दिला आणि देवांची शस्त्रास्त्र आपल्याकडे ठेवून घेतली. याला अनेक वर्ष उलटली, देव काही शस्त्रास्त्र न्यायला आले नाहीत आणि ती शस्त्र गंजून जायला लागली. त्यामुळे ऋषींनी असं केलं की आपल्या मंत्र सामर्थ्याने, आपल्या तपोबलाने ही सगळी शस्त्रास्त्र एका पात्रामध्ये जल घेऊन त्याच्यामध्ये ती विरघळवली आणि ते जल प्राशन केलं. इथे असा अर्थ घ्यायचा आहे की त्यांच्या तपस्सामर्थ्याने ही शस्त्रविद्या वेळेवर उपयोगी यावी देवांच्या, त्यासाठी त्यांनी स्वतः ती ग्रहण केली, म्हणजे ती त्यांना त्यावेळेला पुन्हा देता येईल. अशा अर्थ आपण याच्यामध्ये त्यांनी ती जल प्राशन केलं, तो अर्थ आपण अशा अर्थाने घ्यायचा आहे. त्यानंतर इथे स्वर्गलोकामध्ये पण एक प्रसंग घडला. स्वर्गलोकामध्ये देवगुरु बृहस्पतींचा अपमान झाला आणि त्यामुळे ते इंद्राचा दरबार सोडून निघून गेले. आता देवकार्य, देवांचं यज्ञ याग वगैरे कार्य कोणी करायचं, त्या ठिकाणी कुठल्या तरी कुणाची तरी नेमणूक होणं अधिकारी व्यक्तीची आवश्यक होतं. तर त्या ठिकाणी विश्वरूपा या त्वष्टा ऋषींच्या मुलाची नेमणूक करण्यात आली आणि यज्ञयाग करत असताना हा विश्वरूपा जो आहे तो उघडपणे मंत्र म्हणून देवांसाठी आहुती देत असे. आणि हा विश्वरूपा जो होता याची आई असुर कुलातली होती, त्यामुळे ती मातुल घराण्यातली माया, मायावीपणा, ते प्रेम आणि कोटारडेपणा, लबाडी, असुरी प्रवृत्ती, त्यामुळे हा विश्वरूपा काय करायचा, देवांना आहुती उघडपणे द्यायचा, पण मनातल्या मनात असुरांसाठी मंत्र म्हणून सुद्धा काही आहुती असुरांकरता द्यायला लागला. परिणाम असुरांची शक्ती पण वाढताना दिसू लागली. इंद्रदेवांना आश्चर्य वाटलं की ह्यांची शक्ती कशी काय वाढते. त्यांनी जेव्हा निरीक्षण केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे विश्वरूपाचं काम आहे आणि तो आपल्याशी लबडी करतोय आणि असुरांना शक्ती देतोय. हे कळल्यानंतर इंद्रदेवांना फार संताप आला आणि त्यांनी विश्वरूपाचा शिरच्छेद केला. विश्वरूपाचा, आपल्या पुत्राचा शिरच्छेद केलेला ऐकून त्वष्टा ऋषी मनात अतिशय दुःखी कष्टी झाले. त्यांना इंद्राचा खूप संताप आला. विश्वरूपाचा शिरच्छेद पाहुनी कष्टी होती त्वष्टा मनी, इंद्रवधाचा निश्चय करुणी यज्ञ करते जाहले. इंद्राचा नाश करण्यासाठी पुत्र जन्माला यावा म्हणून त्वष्टा ऋषींनी यज्ञ करण्याचा आरंभ केला. आणि हा यज्ञ करत असताना मंत्र म्हणण्यामध्ये मोठी चूक झाली. काय चूक झाली की यज्ञ अशासाठी होता
की इंद्राचा वध करायचा, आपल्या पुत्राचा, त्यांनी आपल्या पुत्राला मारला त्याचा बदला घेण्यासाठी. संकल्प चांगला नव्हता, त्याप्रमाणे फळे मिळालं. त्यानंतर हा मंत्र म्हणण्याच्या ऐवजी इंद्राला मारणारा पुत्र निर्माण व्हावा असा मंत्र म्हणण्याच्या ऐवजी इंद्राकडून मारला जावा, असा पुत्र जन्माला यावा, अशा अर्थाचा मंत्र म्हटला गेला. यज्ञामधून एका पुत्राचा जन्म झाला आणि तो अतिशय विशाल कायेचा प्रचंड शरीराचा असा असुररूपी पुत्र जन्माला आला. यज्ञ सफल तो झाला, वेदी मधुनी पुत्र जन्म घेई, विशाल देहे व्यापी, विशाल देहे व्यापी, वृत्रासुर हे नाम म्हणून तो हा विशाल कायेचा प्रचंड पुत्र होता, त्यामुळे त्याचं नाव वृत्रासूर पडला. जन्मजात आसुरी प्रवृत्तीचा, असुर कुलामध्ये त्यांनी विद्या ग्रहण केली. त्यानंतर याला असं वरदान होतं की तो कुठल्याही शस्त्रास्त्राने मारला जायचा नाही. मग दगडाचं शस्त्र असू दे, अश्माचं, किंवा धातूचं शस्त्र असू दे, कुठल्याही धातूचं, किंवा लाकडाचं, कुठल्याही शस्त्रास्त्राचा त्याच्यावर परिणाम व्हायचा नाही. त्यामुळे तो अतिशय उन्मत्त झाला. सर्व तिन्ही लोकांमध्ये अत्याचार करू लागला. इंद्रावर स्वारी करून त्यांनी इंद्रालाही पराभूत केलं. तेव्हा या तिन्ही लोकांना वृत्रासुराच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी त्याचा वध कसा करावा हा पेच प्रसंग इंद्रांसमोर येऊन उभा राहिला. मग त्यांनी महाविष्णूंच्याकडे जाऊन ह्याच्या उपायाविषयी विचारणा केली. तेव्हा महाविष्णू म्हणाले की हे पहा देवेंद्रा, या वृत्रासुराचा वध हा तुझ्याकडूनच व्हायचा आहे, दुसरं कोणी त्याला मारणारा नाहीये. तर त्यासाठी तुला पृथ्वी तलावर जायला लागेल दधीची ऋषींच्याकडे, आणि दधीची ऋषींच्याकडे जाऊन त्यांना त्यांच्या अस्थी देण्यासाठी प्रार्थना करायला लागेल. दधीची ऋषी महान तपस्वी आहेत. त्यांनी देवांची शस्त्रविद्या पण ग्रहण केलेली आहे. त्यांच्या शरीरामध्ये तेवढं सामर्थ्य आहे आणि त्यामुळे त्यांच्या अस्थी तुम्ही मागा. त्या अस्थी मागितल्यानंतर त्याच्यापासून शस्त्र बनवा आणि मग त्या शस्त्रांनीच वृत्रासुराचा वध होईल. याच्यापेक्षा दुसरा उपाय नाही. पण इंद्रदेव म्हणाले, अहो मला त्यांच्याकडे जायला फार संकोच वाटतं. कोणत्या नोंदणी मी त्यांच्याकडे जाऊ? कारण मी एकदा त्यांना शाप दिलेला आहे, त्यांचा शिरच्छेदही केलेला आहे. तेव्हा मला त्यांच्याकडे जायला ते फार कठीण वाटतं आहे. महाविष्णू म्हणाले, ते काही नाही, तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन त्यांची प्रार्थना करायलाच पाहिजे आणि त्यांच्याकडनं हा अस्त्रविद्या तुम्हालाही करायला पाहिजे. मग शेवटी निरुपाय होऊन देवेंद्र हे दधीची ऋषींच्या आश्रमामध्ये गेले. महाविष्णूंच्या सांगण्याप्रमाणे महाविष्णूंचं सांगणं, जाऊनी त्वरे भूमरी पहा, जाऊनी त्वरे भूमरी पहा, दधीची ऋषी तपस्वी महान, दधीची ऋषी तपस्वी महान, कार्तिकांत तू अस्थिदान दे, कार्तिकांत तू अस्थिदान दे, शस्त्र
ऋषींच्या आश्रमात येऊन इंद्राने नम्रतापूर्वक त्यांना प्रार्थना केली. ऋषीवर वृत्रासुराने हा सर्वत्र अत्याचार माजवलेला आहे, इंद्रांना पराभूत केलेला आहे, तिन्ही लोकांमध्ये तो अत्याचार करतो आहे आणि त्याचा निपात होणं आवश्यक आहे. यासाठी काही सूचना घेऊन मला महाविष्णूंनी आपल्याकडे पाठवलेलं आहे. दधीची ऋषींना प्रसंगाचं गांभीर्य एकंदर लक्षात आलं आणि ते इंद्रदेवांना म्हणाले की इंद्रदेव, मी ह्याच्यामध्ये आपल्याला काय मदत करू शकतो, आपण मला अगदी निसंकोचपणाने सांगा. तेव्हा इंद्रदेव म्हणाले की वृत्रासुराचा वध दुसऱ्या कुठल्याही अस्त्राने होत नाही, कुठलीही अस्त्र त्याच्यावर प्रभाव करू शकत नाहीत. त्यामुळे आपण जर आपल्या अस्थी आम्हाला दिल्यात तर त्याच्यापासून अस्त्र बनवून, शस्त्रास्त्र बनवून वृत्रासुराचा वध होऊ शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याला देहत्याग करायला लागेल आणि आपल्या प्राणांचं दान मांडण्यासाठी आमच्या हृदयाला अतिशय क्लेश होत आहेत, अतिशय कष्ट होत आहेत. तर दधीची ऋषी म्हणाले, अहो त्यात काय, हा देह नश्वर आहे, हा कधीतरी पडणारच आहे. पण मी बलिदान केल्यामुळे तिन्ही लोकांमधल्या सर्वांचं जर कल्याण होणार असेल आणि माझा देह परोपकारासाठी जर कारणी लागत असेल तर ते मी आनंदाने करायला तयार आहे. आपण काही काळजी करू नका, मी हे देहदान करतो, आपण अस्थिपासून जरूर शस्त्र बनवा. अशा प्रकारे दधीची ऋषींनी इंद्रांच्या प्रस्तावाला अतिशय आनंदाने अनुमती दिली आणि योग बलाने आपले प्राण हे आपल्या शरीरापासून निराळे केले, प्राणत्याग केला आणि आपला देह ठेवला.
देती देहा देती देहा पर उपकारा देती देहा देती देहा देती देहा पर उपकारा देती देहा पर उपकारा पर उपकारा पर उपकारा देती देहा पर उपकारा देती देहा देहा पर उपकारा देती देहा पर उपकारा पर उपकारा पर उपकारा देती देहा. दधीची ऋषींनी देह ठेवल्यानंतर कामधेनूच्या मदतीनं त्यांच्या देहातलं मांस आणि अस्थी ह्या वेगळ्या करण्यात आल्या. त्यांच्या अस्थिपासून शस्त्रास्त्र बनवली गेली. इंद्राचं वज्र हे त्या अस्थींपासून बनवलं गेलं. अतिशय सामर्थ्यवान इंद्राचं वज्र हे म्हणून आपल्याला प्रसिद्ध आहे. इंद्र म्हटलं की त्याचं शस्त्र वज्र हे आपल्याला माहिती आहे. तर हे वज्र हे अतिशय महान शक्तिशाली अस्त्र हे दधीची ऋषींच्या अस्थीपासून बनवलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं देहदान करून दधीचे ऋषी अमर झालेले आहेत. या शस्त्र अस्त्रांनी इंद्राने आपल्या वज्राने हा वृत्रासुरावर स्वारी केली. वृत्रासुराचा वध केला. सगळे तिन्ही लोक हे अत्याचार मुक्त झाले. असुरी शक्तींचा नाश झाला. अशा प्रकारे आपल्या त्यागाने दधीची ऋषींनी परोपकाराचा एक उत्तम आदर्श हा आपल्या समोर ठेवलेला आहे. या त्यागाचं या आदर्शाचं स्मरण त्याच्यापासून परोपकाराची स्फूर्ती घेण्यासाठी नैमिषारण्यामध्ये दधीची ऋषींचं मंदिर बांधलं गेलेलं आहे. आपल्याला त्याचं आपण दर्शन घेऊ शकतो. अशा प्रकारे दधीची ऋषींनी परोपकारासाठी आपला देह ठेवला आणि याचीच महती आपल्याला पूर्वपद्यामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेली आहे की जो भगवत भक्त असतो त्याच्या रक्षणासाठी अंबरीश राजासारख्या भक्तासाठी भक्तवत्सल असणारे महाविष्णू हे सुदर्शन शक्ती रूपाने आपल्या सद्भक्ताचं नेहमी रक्षण करतात. त्यामुळे आपल्याला जर भगवत कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर परोपकारासाठी आपण काया वाचा मन हे अर्पण केलं पाहिजे आणि परपीडा आपल्याकडून होणार नाही याची कायम दक्षता घेतली पाहिजे. पूर्वपद्यामध्ये महाराज आपल्याला सांगतात साठी असे योजिले श्रीपती संकल्पाचे हाती सर्व जोडी संकल्पाचे हाती सर्व जोडी पर उपकार
वाचा मन काया वाचा मन पर उपकारे काया वाचा मन वेची सुदर्शन रक्षित या वेची सुदर्शन रक्षित या रक्षित या पर उपकारे काया वाचा मन पर उपकारे काया वाचा मन काया वाचा मन काया वाचा मन वेची. आज ज्यांच्या श्रद्धांजली निमित्तानं ज्यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आज आपण ही कीर्तन सेवा केलेली आहे. आपण सर्वांनी श्रवण भक्ती केलेली आहे. यासाठीही आपण एकत्र जमलेलो आहोत. ते माझे मामा नीलकंठ आनंदराव संत यांच्याबद्दल या निमित्तानं अगदी थोडक्यात मनोगत व्यक्त करावं हे मी माझं कर्तव्य समजते. या प्रसंगी माझे मामा नीलकंठ आनंदराव संत उर्फ शरद मामा यांची मी एकमेव लाडकी भाची. अगदी आठवणीने चाफ्याची फुलं, घरातली लिंब, नारळ त्यापासून ते त्याची पेटंट बासुंदी ती अगदी पोटभर सगळ्यांना खाऊ घालण्यापर्यंत अगदी आत्ता रिटायरमेंटला तुझ्यासाठी मी एक साडी घेणार आहे इथपर्यंतच्या आठवणी माझ्या मनामध्ये अतिशय दाटून राहिलेल्या आहेत. आज मी ज्या भावना व्यक्त करते आहे त्या सर्वांच्या मनात याच भावना आहेत. मीही आपलं प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या सर्वांच्या मनातलं मांडते. एवढंच. जगमित्रता, माणसं जोडण्याची सवय, त्यांना आपुलकी प्रेमाने त्यांच्याशी मैत्री करणं आणि ती माणसं कायम जीवाभावाची टिकवून ठेवणं हा वारसा संतांच्या घराण्यामध्ये माझे आजोबा अनंतराव संत यांच्यापासून आलेला आहे. आणि शरद मामाने सुद्धा तो वारसा पुढे अगदी उत्तम प्रकारे सांभाळलेला आहे. अनोळखी माणसाला ज्याची काही आपली ओळख नाही पण आपल्या दारात तो आलेला आहे त्याला विनमुख पाठवायचं नाही. त्याला काही ना काहीतरी मदत करायची, त्याला काही ना काहीतरी आपल्याला यथाशक्ती द्यायचं ही मामाची सवय होती. त्याच्यामध्ये मामाची भावना अशी असायची की परमेश्वर हा कुठल्या रूपाने कधी आपल्या समोर उभा राहील सांगता येत नाही. तेव्हा आपण कुणालाही विनमुख पाठवू नये. देवदयाने आपल्याकडे जे आहे त्यातलं नक्की त्याला काहीतरी द्यावं अशी भावना मामाची नेहमी असायची. पंकजने एक आठवण सांगितलेली आहे ती थोडक्यात सांगते. मामाची बदली गोव्याजवळच्या एका गावामध्ये झालेली होती आणि त्यावेळेला एस टीने सगळीकडे येणं जाणं असं बाकी काही दुसरी सोय नव्हती. तर मामा पण त्या गावाला नेहमी एस टीने जायचा. छोटंसं गाव होतं आणि त्यातला जो कंट्रोलर होता एस टीचा तो मामाच्या ओळखीचा झाला आणि मामाच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी त्याच्याशी प्रेमळपणे बोलून त्याची विचारपूस करून प्रसंगी त्याला काही मदत करून अशी त्याच्याशी मैत्री जोडलेली होती, आपुलकी जोडलेली होती. आपुलकीचं नातं निर्माण केलेलं होतं दोघांमध्ये. त्यानंतर एकदा मामी या लहान मुलांना घेऊन त्या गावी एस टीने गेलेली होती. दुर्दैवाने असं झालं की एस टीमध्ये काय बिघाड झाला त्यामुळे ती बंद पडली आणि ती खूप लेट होणार आणि अतिशय मध्यरात्री फार रात्री उशिरा कधीतरी आणि केव्हा पोचणार हेही काही माहिती नाही. अशा पद्धतीने ती एस टी त्या गावी पोचणार होती असं चित्र निर्माण झालं.
अनोळखी गावामध्ये मध्यरात्र उलटून गेलेली 2 मुलं लहान बरोबर असा मोठा कठीण प्रसंग मामींवर आला होता. आणि त्या प्रसंगी त्या कंट्रोलरनी मामाला असं आश्वस्त केलं की हे पहा, तुम्ही काही काळजी करू नका, माझी इथे ड्युटी आहे, मी आहे ड्युटीवर, आणि जेव्हा ती एस टी येईल त्यावेळेला मी त्या कंडक्टरला सांगून तुमच्या कुटुंबियांना व्यवस्थित उतरून देईन, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या शब्दाला जागून त्या कंट्रोलरने ती एस टी थांबवली. छोटंसं गाव होतं, रात्रीच्या वेळी थांबली पण नसती, पण हा जागरूक होता माणूस. त्यांनी थांबून ती एस टी त्याच्यामधनं मामीला मुलांना सुरक्षितपणे उतरवून घेतलं. त्यावेळेस काय फोन मोबाईल वगैरे काय नव्हते, सगळं माणसांच्या चांगुलपणाचा आणि विश्वासाचा भाग सगळा. तेव्हा त्यांनी त्यांना उतरवून घेतलं. रात्री पहाटे 3ची वगैरे वेळ झाली, कुठे गावात जायला साधन नाही दुसरं, उजाडेपर्यंत त्यांनी त्याला व्यवस्थित रूममध्ये बसवून त्यांना सगळ्यांना व्यवस्थित सुरक्षितपणे ठेवलं. आणि सकाळी ते परत मामा सकाळी न्यायला आला आणि गावी गेले. आणि आश्चर्याची गोष्ट आपल्याला एक याच्यामध्ये की मी आत्ता जे म्हटलं की परमेश्वर कुठल्या रूपाने आपल्यासमोर उभा राहील, आपलं आचरण दुसऱ्यांशी किती नेहमी आपण चांगलं ठेवलं पाहिजे, ह्याचं उदाहरण या गोष्टीत पुढे आहे की तो कंट्रोलर एवढा आपुलकीचे संबंध असलेला नेहमी बघणारा म्हणजे आपण म्हणतो, पण त्यानंतर मामाला तो कंट्रोलर पुन्हा कधी भेटला नाही. अशा प्रकारे खरोखर अंगावर काटा येण्यासारखी ही आठवण आहे. मामा हा अतिशय धार्मिक वृत्तीचा आणि दत्तभक्त होता. गुरुचरित्राची पारायण तो नेहमी करत असे. धार्मिक ग्रंथाचं वाचनही त्यांनी वाचन पण तो खूप आवडीने करत असे. दत्तस्थानांची तीर्थयात्रा पण त्याला बरेच वेळा घडली होती. आमच्याबरोबर तो पिठापूरला दत्तस्थानावर पण यात्रेला आला होता. आम्ही यात्रा त्याच्याबरोबर ती केलेली होती. या आध्यात्मिक बैठकीच्या बळावरच त्याची अतिशय समंजस आणि शांत वृत्ती होती. म्हणून खूप लवकर मामीचं निधन झालं तरी सुद्धा धीरोदात्तपणाने त्यांनी सगळ्या प्रसंगाला सामोरं जाऊन आपली कौटुंबिक जबाबदारी, कुटुंबाला देण्याचा मोठा आधार हा शेवटपर्यंत जपला होता. हे त्याचं फार मोठेपण आहे. परमेश्वरी इच्छेपुढे कुणाचाच इलाज नसतो. परमेश्वरी सत्ता ही मोठी आहे. पण या प्रसंगी आपण एवढंच करू शकतो की आपण सर्वांनी त्याच्या आत्म्याला सद्गती मिळावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करू शकतो. असो, या कीर्तन सेवेमध्ये आपल्याला जे चांगलं वाटलं असेल, जे आवडलं असेल, त्याचं सर्व श्रेय हे माझे कीर्तनाचे गुरु विश्वासभाऊ कुलकर्णी यांना आहे. माझं खूप मोठं भाग्य आहे की आज ते माझ्या समोर आहेत आणि त्यांनी कीर्तन ऐकलेलं आहे सर्व. हे माझं खूप मोठं भाग्य आहे. प्रबोधन भारती संस्थेतर्फे ऑनलाईन कीर्तनाचे वर्ग ते घेतात. अतिशय ऑनलाईन उत्तम कीर्तनाचं प्रशिक्षण ते आम्हाला सध्या देत आहेत. मी नुकतंच त्यांच्याकडे कीर्तन शिकवायला सुरुवात केलेली आहे, अगदी काही महिन्यापूर्वीच. माझी तेवढी तयारी नाही अजून, तरी पण गुरुजींनी मला त्याच्यासाठी परवानगी दिली की काय हरकत नाही, घरामध्ये करा तुम्ही कीर्तन म्हणून. स्वतः अतिशय प्रथितयश राष्ट्रीय कीर्तनकार आहेत आणि उत्तम वेगवेगळ्या विषयांवर उत्तम कीर्तन गुरुजी नेहमी सादर करत असतात. श्रद्धांजली कीर्तन समिती ही एक मोठी संस्था आहे. त्याच्यामधले पण मोठे संयोजक पदावर गुरुजी आहेत आणि उत्तम प्रकारच्या कीर्तनमाला ह्या सर्वांसमोर आपल्या ऑनलाईन माध्यमातून सध्या आणत आहेत. आता नुकतीच आज सुद्धा शेवटचं कीर्तन आहे, ही आज मालिका संपते. तर अतिशय या कीर्तन विद्या या प्रचारासाठी फार मोठं कार्य गुरुजी करत आहेत आमचे. याच्यामध्ये माझ्याकडून काही त्रुटी राहिल्या असतील, माझ्या चुका झाल्या असतील तर आपण त्या सर्व माझ्या आहेत. आपण उदार अंतःकरणाने मला त्याच्याबद्दल क्षमा करा. या प्रसंगी मामासाठी कीर्तन सेवा करण्याची, कीर्तनद्वारे त्याला श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी
मला संत कुटुंबियांनी दिली, त्याच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. आजच्या कीर्तनासाठी ज्यांनी मला उत्तम साथ दिली ते आमचे चिंतामणी बुवा निमकर गुरुजी. अतिशय उत्तम हार्मोनियम ऑर्गन वादनात निपुण आहेत आणि स्वतः हरिभक्तीपरायण कीर्तनकारही आहेत. त्यांच्या घरामध्ये खूप उत्तम असा कीर्तनाचा वारसा आहे, त्याचा खूप आनंद होतो आम्हाला. त्यानंतर तबल्यावर माझे बंधू रत्नाकर लिंबकर आहेत. ते व्यवसायाने इंजिनियर आहेत. अतिशय मोठ्या कंपनीमध्ये अतिशय मोठ्या जबाबदारीच्या पदावर काम करून सुद्धा आपल्या तबल्याच्या कलेचा वारसा ते प्रामाणिकपणाने जोपासत आहेत. तर यांच्या उत्तम साथीबद्दल त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. हा कार्यक्रम या डिजिटल माध्यमाद्वारे ऑनलाईन करण्यासाठी गेले खूप दिवस आपल्या टेक्निकल टीमनी परिश्रम केलेले आहेत. सुरुत, अमरेश, अनिरुद्ध, पंकज यांनी अतिशय कष्टाने या सगळ्या गोष्टी अतिशय आनंदाने उत्तम प्रकारे या केलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते, कारण त्याशिवाय आपल्या सर्वांपर्यंत पोचता आलं नसतं. आपण माझ्यासमोर बसलेले हे श्रोते मायबाप आहात. आपल्याला पण मी कृपावर वंदन करते. आपण अतिशय शांतपणाने माझी ही कीर्तन सेवा ऐकून घेतलीत, मला उत्तम प्रतिसाद दिलात, याबद्दल मी आपली सदैव कृतज्ञ आहे. झालेली सेवा ईश्वर चरणी अर्पण करून देवांकडे एकच मागणं मागूया. चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी त्याची माझी सर्व जोडी. धन दे मुक्ती धन संपदा संत संग देवी सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय, सब संतन की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया महर्षी नारद स्वामी महाराज की जय. जय